टिटवाळा येथे एका तरुणीने आपल्या प्रियकर आणि त्याच्या कुटुंबियांच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली। आत्महत्येपूर्वी तिने मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला, ज्यामध्ये तिने आपला प्रियकर आणि त्याच्या बहिणींना आपल्या मृत्यूला जबाबदार धरले। या प्रकरणी टिटवाळा पोलिसांनी आरोपी प्रियकराच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। मिळालेल्या माहितीनुसार टिटवाळा येथे राहणारी 32 वर्षीय सुमन मच्छिंद्र शेंडगे हिने प्रियकराच्या सततच्या छळामुळे हा टोकाचा निर्णय घेतला। सुमन आणि सचिन यांच्यात गेल्या 10 वर्षांपासून प्रेमसंबंध होते। सचिनने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केले, मात्र 5 वर्षांपूर्वी त्याने गायत्री नावाच्या मुलीसोबत लग्न केले। सचिनच्या कुटुंबियांनी मानसिक छळ सुरू केला। सचिनच्या पत्नीला जेव्हा त्याच्या प्रेमसंबंधाबद्दल समजले, तेव्हा सचिन आणि त्याच्या कुटुंबाने सुमनला मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली। सतत फोन करून आणि धमक्या देत तिचा छळ सुरू झाला। या मानसिक त्रासामुळे ती तणावाखाली गेली आणि अखेर फाशी लावून आत्महत्या केली। सुमनने मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ तयार केला, ज्यामध्ये तिने सचिन आणि त्याच्या कुटुंबाने तिला कशा प्रकारे त्रास दिला याचा खुलासा केला। या घटनेनंतर टिटवाळा पोलिसांनी सचिन शास्त्रीवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि मानसिक छळाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। मी बोलते सुमन, याची सचिन आहे ना, सचिन शास्त्री, याच्या बहिणीने मला धमकी दिली आहे की मी तुला जेल टाकते, तुला मी मारून टाकते। हे आहे ना याची बहीण आणि आज सचिन याला नक्की त्याला माझं मारायचं कारण कोण आहे माहिती का? याची बहिणी आणि याचा भाव, हे लोक आणि सचिन शास्त्री यांनी माझी जिंदगी बरबाद करून टाकली आहे। या बडव्यानी यांनी कधी यांनी आयुष्यात यांनी जेलमधून बाहेर नाही यावं, मला एवढं हे केलं नाही, यांनी त्रास दिला ना बडव्यानी मला। याच्या बहिणीने मला धमकी दिली की मी जाईन तुझ्या घरी जाऊन तमाशा करेन म्हणून मी एखादा उचलते, मी माझं स्वतःचं काय जीवाचं करून घेणार आहे। बस त्यांचे कारण माझे कारण ते लोकच आहेत। याची बहीण ती चिव, ती ममता आणि त्याची ती रान ती ठेवलेली ती बडवी रान आहे ना, ती एक आहे। तिच्या आई, तिच्या बहिणी सगळ्यांच्या एनसीवर नाव आहे तिथं, सगळ्यांना त्याला धरायला पाहिजे। बस बस।